Okay, so where our killer code is here. तर एक पॉड कसं क्रिएट करायचं ते समजलं कमांड लाईनने. अगेन आपण क्रिएट करू शकतो kubectl रन, पॉडचं नाव द्या spider स्पायडर, नाव दिलं आपण सिंपल आहे, नाव कोणतेही देऊ शकता तू, रन स्पायडर अँड देन त्यानंतर हायफन हायफन इमेज. इमेजच्या आधी जर तुम्हाला नेम द्यायचं असेल, सॉरी नेम तर झालं, हायफन हायफन इमेज इक्वल्स टू अपाचे 2चा एक स्पेसिफिक व्हर्जन लागेल. अगेन httpd और nginx, ठीक आहे, nginx दिलेलं आहे. देन त्यानंतर आणखी हायफन हायफन काही नाही द्यायची, एंटर. इमेजेस मध्ये एस लागला, ओके बरोबर, ठीक आहे. तर बघा आणखी एक पॉड आपण क्रिएट केलाय kubectl get pods. तर दिसतोय स्पायडर नावाचा एक पॉड, nginx आहे त्यामध्ये, हायफन ओ वाईट करा, दिसतोय स्पायडर. देन त्यानंतर याला एक्सेस करून चेक करू, कर्ल 192.168, अरे कर्ल 192.168.0.73 एंटर आहे. nginx, वेलकम टू nginx दिसतंय इथे, nginx पण झाला. तर किती सारे ऍप्लिकेशन झाले, HTTPD चे 2, nginx पण 1, पूर्ण पॉड्स क्रिएट झाले. याला एक्सपोज करून बघा, याला एक्सपोज कसं करणार, सेम कमांड है ना, kubectl expose XPOSE expose. आणखी एक्सपोज पहिले तर पॉडचं नाव द्यावं लागेल. पॉडचं नाव काय आपल्या, पॉड SPIDER है ना, पॉड स्पायडर. आणि देन त्यानंतर कुठे फॉरवर्ड करायचंय, हायफन हायफन नोड पोर्ट वाला सर्व्हिसवर, तर तिथे टाईप द्यावा लागेल इक्वल्स टू नोड पोर्ट, ठीक आहे. देन कोणता पोर्ट नंबर असतो कंटेनरचा फॉरवर्ड करायसाठी आपल्याला, हा nginx आहे, nginxचा पोर्ट नंबर काय असतो 80. सो हायफन हायफन पोर्ट इक्वल्स टू कोणता आहे 80, एंटर. सी झाला एक्सपोज कमांड लाईन थ्रू. अगेन चेक करू, kubectl get svc म्हणजे स्मॉल नेम ऑफ सर्व्हिस, कुठे मिळालं ते मला API रिसोर्सेस बघितलं तेव्हा. बघा स्पायडर नावाने एक नोटपोर्ट परत क्रिएट झालाय 31034. अगेन चेक करू शकता 31034 एक्सेस. सी वेलकम टू nginx आला आहे. तर या पद्धतीने तुम्ही मल्टिपल पॉड्स क्रिएट करू शकता. हे कमांड लाईन थ्रू झालेलं आहे. आता याची डिटेल बघायची असेल तर एखाद्या पॉडची जर आपल्याला डिटेल बघायची असेल अशा तर बघू शकतो. तर यामध्ये डॉकर मध्ये कोणती कमांड होती, पॉड कंटेनरची इन्स्पेक्ट, तर इथे डिस्क्राइब, इथे काय डिस्क्राइब, kubectl डिस्क्राइब पॉड आणि SPIDER. डिस्क्राइब करायचंय, पण काय करायचंय, डिस्क्राइब पॉड करायचंय ना. तुम्हाला सर्व्हिस डिस्क्राइब करायची आहे का, तर मग इथे सर्व्हिस लिहायचं. तुम्हाला नेम स्पेस डिस्क्राइब करायचं आहे का, तर नेम स्पेस लिहायचं. तुम्हाला डिप्लॉयमेंट डिस्क्राइब करायची आहे का, डिस्क्राइब. समजलं ना. तर हे इथे ऑब्जेक्टचं नाव लिहितोय आपण. ऑब्जेक्ट कोणता आहे, पॉड. ऑब्जेक्ट कोणता आहे, सर्व्हिस. ऑब्जेक्ट कोणता आहे, नेम स्पेस. तर इथे फक्त सर्व्हिसचं नाव, सॉरी ऑब्जेक्टचं नाव आणि ऑब्जेक्ट आपला पॉड. सो बघा डिस्क्रिप्ट. आता इथे फुल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. देन त्यानंतर कंटेनर कोणता आहे, देन त्यानंतर इमेज आयडी कोणती आहे, इमेज डॉकर हबवर जाऊन घेऊन आलाय तो, देन ऑल अदर इन्फॉर्मेशन क्लिअर. आणि इव्हन इव्हेंट्स आणि लॉग सुद्धा इथे आपल्याला बघायला मिळतात. डिस्क्राइब कमांड समजली. हा नेम स्पेस. आता काय आपल्याला चेक करायचं, नेम स्पेस. तर नेम स्पेस काय आहे ऍक्च्युली,
kubectl get namespace. नेमस्पेसचा शॉर्ट फॉर्म आहे ns. बघा इथे एवढे सारे डिफॉल्ट नेमस्पेस असतात. नेमस्पेस म्हणजे वेगवेगळे फोल्डर्स कशासाठी यूज केले जातात? सॅग्रिगेशन साठी. सॅग्रिगेशन म्हणजे काय? आता लेट्स कन्सिडर करा तुमचा मार्स नावाचा प्रोजेक्ट आहे. तर मार्स नावाच्या प्रोजेक्टमध्ये मार्सला लागणारे सगळे पॉड्स तिथे असणार, सर्व्हिसेस त्याच याच्यात असणार नेमस्पेस मध्ये. डेटाबेस वाला काही असेल तर डेटाबेसचा एक फोल्डर असेल आणि डेटाबेसचे सगळे पॉड्स कुठे असणार? त्या डेटाबेस डायरेक्टरीमध्ये. राईट. तर सेम इथे पण तेच की काय करणे? डायरेक्टरीज क्रिएट करणे आणि त्यामध्ये त्यांच्या रिलेटेड सगळा डेटा ठेवणे. त्यालाच आपण इथे काय बोलणार? नेमस्पेस क्रिएशन और नेमस्पेस. तर तुम्हाला एखाद्या नेमस्पेस मधलं काही बघायचं असेल सो गेट पॉड्स आणि हायफन एन द्यायचा. एन म्हणजे आता आपल्याला बघायचं कुठलं आहे? लेट्स कन्सिडर क्यूब सिस्टम मधलं बघायचं आहे. हायफन SYS. ठीक आहे. हायफन एन टू स्पेसिफाय द नेम स्पेस. या नेम स्पेस मधलं पॉड्स आपल्याला बघायचे. कळलं का? या नेम स्पेस मधले काय बघायचे आपल्याला? पॉड्स बघायचे की त्यामध्ये ऍक्च्युली आहे काय. सांगतो ना. आपण काय करतोय सध्या? क्यूब हायफन सिस्टम मधलं बघतोय. करेक्ट आहे. हा. तर त्यामध्ये कोणते कोणते पॉड्स आहे? तर हे सारे पॉड्स आहेत. समजलं? आणि इथे तुम्हाला दिसेल की ऍक्च्युली जे ETCD तुम्हाला इथे दिसतंय. आणखी कंट्रोल प्लेन दिसतंय आहे ना. शेड्यूलर, कंट्रोल मॅनेजर, API सर्व्हर दिसतंय का? शेड्यूलर, कंट्रोलर, API सर्व्हर आणि ETCD आहे. हे 4 आयटम्स अवेलेबल आहे इथे. तर जे की इथे कंट्रोल पॅनलवर काम करत आहे हे कंटिन्युअसली रनिंग असेल तरच ते आपलं काम करणार, अदरवाइज करणार नाही. सो क्यूब सिस्टम मध्ये कोणते पॉड्स आहे हे समजलं. बट आता आपण जे काही पॉड्स क्रिएट केले आहेत ते कुठे गेले? ते कुठे गेला? तर इथे तुम्हाला एक डिफॉल्ट वाला नेमस्पेस दिसेल. डॉकर नेटवर्क बघितलं का तुम्ही? डॉकर नेटवर्क मध्ये डिफॉल्ट नेटवर्क असायचा, त्याच्या आतमध्ये कंटेनर क्रिएट होतात. इथे काय आहे? हा डिफॉल्ट नेमस्पेस आहे आणि याच्या आतमध्ये आपले सगळे पॉड्स अवेलेबल असणार. मी जर kubectl गेट पॉड करतोय तर हे ऍक्च्युली कुठे? सॉरी काय झालं? kubectl गेट पॉड्स पॉड करतोय तर हे ऍक्च्युली कुठे क्रिएट होतात? तर डिफॉल्ट वाल्या याच्यामध्ये. कशात क्रिएट झालेले आहेत? डिफॉल्ट वाल्या. समजलं? बट जर का आता तुम्हाला स्वतःचा नेमस्पेस वेगळा क्रिएट करायचा असेल तर कसं करायचं? त्यासाठी कमांड kubectl क्रिएट नेमस्पेस. काय करायचं आहे? नेमस्पेस. एक तर फुल लिहा तुम्ही नेमस्पेस म्हणून और स्मॉल मध्ये ns लिहा शॉर्ट फॉर्म मध्ये. असं शॉर्ट फॉर्म कुठून आले? कुठून आले शॉर्ट फॉर्म? कमांड कोणती यूज केली होती? kubectl API हायफन रिसोर्सेस. इथून आपण शॉर्ट फॉर्म घेतोय का? PS, SC, WAS आहे का? इथून आपण शॉर्ट फॉर्म्स यूज करू शकतोय. तर SVC साठी काय दिसत आहे? SVC सर्व्हिसेस साठी फुल फॉर्म वापरा, अदरवाइज शॉर्ट फॉर्म वापरा. ऑल वर्क. समजलं? सो काय करायचं आपल्याला? नेमस्पेस क्रिएट करायचं. सो kubectl क्रिएट ns आणि नाव द्या माय वर्क समथिंग. ठीक आहे. एंटर. बघा नेमस्पेस क्रिएटेड. नेमस्पेस क्रिएटेड. तर हे कसं बघणार? अगेन आला की नाही? गेट ns सी माय वर्क. आता एखादा पॉड आपल्याला त्याच्या आतमध्ये क्रिएट करायचं असेल तर कसं करणार? बरोबर आहे. आता त्या माय वर्कच्या आतमध्ये एक पॉड क्रिएट करायचं ना. सो kubectl रन माय वर्क पॉड. माय वर्क पॉड नाव देतोय मी तसं. अँड देन हायफन n और हायफन नेम हायफन नेम स्पेस असं देणार इक्वल्स टू कोणतं? माय वर्क. तर तो कुठे क्रिएट होणार? त्या नेम स्पेस मध्ये. आणि देन यामध्ये आणखी काय देणार मी? हायफन इमेज इक्वल्स टू nginx. एंटर. सी क्रिएट झाला. बट जेव्हा मी इथे पॉड गेट करणार
गेट पॉड्स. इथे दिसेल का तो? दिसतंय का माय वर्क पॉड? नाही, कारण आपण सध्या कुठे चेक करतोय सगळं बाय डिफॉल्ट कुठे होतं? डिफॉल्ट वाले नेम स्पेस मध्ये. कळलं का? पण तिथला बघायचं असेल तर गेट पॉड्स -n कोणतं? माय वर्क. इथे आल्यानंतर इथे चेक केल्यानंतर आपल्याला तो पॉड दिसणार. ज्याला आपण नेम स्पेस असाइन करायचा तो डिफॉल्ट मध्ये जातो. नेम स्पेस असाइन करणार तर तो प्रॉपर नेम स्पेस मध्ये जाणार, म्हणजे त्या फोल्डर मध्ये जाणार. बरोबर आहे ना? आपण डायरेक्टली आपल्या लॅपटॉप मध्ये जसे इमेजेस एका फोल्डर मध्ये ठेवतो, व्हिडिओज एका फोल्डर मध्ये ठेवतो, तसंच आहे की नाही? हे काय कठीण आहे यामध्ये? कठीण काहीच नाही. कसं क्रिएट करायचं, मॅनेज कसं करायचं समजलं नेम स्पेस. दॅट्स इट. व्हेरी गुड. एक्सपोज कसं करायचं? एक्सपोज केल्यानंतर आपण त्याला इन डिटेल कसं बघायचं? तर एक्सपोज कमांड बघितली. आणखी काय बघितलं? डिस्क्राईब कमांड बघितलेली आहे. राईट? ओके सर, एवढे सारे पॉड्स तर आहेत, पण ह्या पॉड मध्ये आता ऍक्सेस कसं करायचं? पॉड मध्ये कंटेनर चालू आहे ना, याच्यामध्ये ऍक्सेस कसं करायचं? डॉकर मध्ये कोणती कमांड होती आपली कंटेनरला ऍक्सेस करण्यासाठी? कंटेनरच्या आतमध्ये जाण्यासाठी EXEC. कोणती कमांड होती? EXEC. सो इथे सुद्धा kubectl EXEC कोणती कमांड आहे? EXEC. अँड देन आपल्याला SPI मध्ये जायचं आहे ना, EXEC पॉड EXEC-IT. जस्ट चेक syntax. EXEC-IT आणि then pod name and then container name. Simple. So EXEC-IT आपल्याला इथे पण यूज करायचं आहे. इंटरॅक्टिव्ह मोड, पॉडचं नाव स्पायडर. ठीक आहे. -C. जर कंटेनर मल्टिपल कंटेनर असले तर आपल्याला नाव द्यावं लागतं. तर SPIDER स्पायडरच देतो इथे, और nginx द्या. nginx असेल तर nginx ची मशीन होती ना यामध्ये, बट आपण स्पायडर देऊन बघू. सेम नावाने कंटेनर क्रिएट झाला असेल. आणखी काय राहिलं? बॅश बॅश. टर्मिनल ओपन करायचं ना त्यासाठी. सो बॅश एंटर. हायफन तर इथे थोडंसं चेंज करायचं, ते एक स्पेस द्यायचा. एंटर. परफेक्ट. सी, आपण स्पायडरच्या आतमध्ये आलोय. ls pwd स्लॅश. आपण कशात आलोय? आपण स्पायडर म्हणजे nginxच्या आतमध्ये आलो. nginxच्या आतमध्ये. कळलं का? समजलं? ठीक आहे. इथून मी बाहेर निघतोय. आपण दुसऱ्या पॉडला ऍक्सेस करून बघू. नाव काय राहणार आपल्या पॉडचं? माय ॲप 2 or 1 कुठलाही घ्या. आणि इथे पण मी नाव चेंज करतोय. त्याचं नाव काय असेल? माय ॲप 2 आणि बॅश करतोय. बघा आलोय आपण कंटेनर. आता हा कंटेनर आपल्याला डायरेक्टली माहिती आहे HTTPD चा आहे, कारण लोकेशन काय आहे? /user/local/apache2. याच्या आतमध्ये index.html कुठे असतो? index.html चेंज करायचा आता कुठे असतो? htdocs मध्ये असतो. ठीक आहे. सो आपण हे करू शकतो आता इथे cat htdocs मध्ये काय करणार आपण? index.html मध्ये आपल्याला काय करायचं आहे? चेंज करायचं आहे. तर हे आपण गोष्टी इथे सेम एज जसं आपण ऑलरेडी कंटेनरवर काम करून बघितलंय ते करू शकतो. हॅलो, दिस इज Kubernetes. ठीक आहे. परफेक्ट. झालं. एक्झिट. ओके. कुठला सर्व्हिसवर एक्झिक्यूट झालेला आहे हा? इथे बहुतेक आहे ना. सी, हॅलो दिस इज Kubernetes आहे. तर कशा पद्धतीने काम करणार तेवढं समजलं. कमांड लाईनने बघितलं आपण. कमांड लाईनने कशाने बघितलं? कमांड लाईनने. आणखी
नेम स्पेस मध्ये काय काय अवेलेबल आहे ते सगळं बघायचं असेल तर त्यासाठी काही बघितलं जाते तर फक्त एक कॅपिटल ए यूज केला जातो kubectl get all I think let me check get all हायफन आहे बरोबर गेट ऑल सगळंच बघायचं असेल सगळ्या नेम स्पेस प्रत्येक नेम स्पेसले पॉड सर्व्हिस सगळ्या ज्या काही टर्म्स आपल्या इथे आपण क्रिएट केले आहे सगळं बघायचं असेल तर त्यासाठी गेट ऑल kubectl गेट ऑल आहे इथे and then hyphen a अरे कमांडच चुकलेली आहे माझी कमांडच चुकली आहे सॉरी माय बॅड कमांड kubectl ओके गेट ऑल सो सध्या हे डिफॉल्ट मधलं दिसतंय आपल्याला आणि पूर्ण नेम स्पेस मधलं पाहिजे असेल तर हायफन ए यूज करायचा कॅपिटल ठीक आहे हे पूर्ण डिटेल कशातली आली आहे डिफॉल्ट मधले बघा आपण सर्व्हिसेस क्रिएट केलेल्या आणि देन त्यानंतर पॉड्स आपण जे क्रिएट केले होते बट पूर्ण नेम स्पेस मधले बघायचं असेल तर हायफन ए ठीक आहे तर इथे बघा डिफॉल्ट मध्ये 3 पॉड आहे क्यूब सिस्टम मध्ये एवढे पॉड्स आहेत देन माय वर्क मध्ये आपण एक क्रिएट केलेला ते पण दिसत आहे सर्व्हिसेस ज्या जिथे क्रिएट केलेले आहे जशा दिसतंय तिथे सगळं प्रत्येक नेमस्पेस मध्ये काय काय अवेलेबल आहे ते सगळ्या टर्म्स ठीक आहे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल प्रत्येक नेमस्पेस वेगवेगळे नेमस्पेस असेल आणि तुम्हाला चेक करायचं आहे सो जस्ट गो विथ गेट ऑल क्लिअर समजलं एवढं तर कमांड लाईन्स आय होप की तुम्हाला सगळं समजलेलं आहे कशा कमांड्स आहेत खूप इझी कमांड आहे काही जास्त टेन्शन घ्यायची गरज नाहीये गेट एपीआय ने रिसोर्स भेटतात नेम स्पेस क्रिएट एकदम इझी रन बघितलंय सगळे रिकॉल असणे आठवणे काहीही आवश्यक नाही राहत कारण आपल्याकडे टूल्स एवढे सारे आहेत की प्रत्येकाची कमांड लक्षात राहणे आवश्यक राहत नाही सो टेन्शन घेऊ नका तुम्हाला फक्त फाईल्सवर काम करायचं आहे आणि फाईल्स कशा लिहितात तेवढं माहिती पाहिजे आणि फॉर एक्झाम्पल समजा आता इंटरव्ह्यूअरचा विचार करू की पॉड करून दाखव ऍक्सेस करून दाखव त्यावेळेस ती कमांड हा तर जर तुम्ही कुबरनेटिसवर छान अभ्यास करताय तर तुम्हाला ही कमांड आठवेल त्या टायमाला नाही प्रॅक्टिकल जोपर्यंत छान करणार नाही आपण तोपर्यंत आपल्याला क्लिक होणार नाही की कोणती कमांड आहे ठीक आहे डॉकर मध्ये EXEC आहे इथे पण EXEC आहे काय डिफरन्स आहे काय डिफरन्स आहे का नाहीये तिथे पण रन आहे इथे पण रन आहे काय डिफरन्स आहे फक्त तिथे डॉकर रन असतो इकडे काय आहे kubectl रन बरोबर बाय चान्स समजा एखादी कमांड आपल्याला नाही आठवली तर ती आपण चीट शीट मध्ये बघू शकता बट रेअर केस मध्ये इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्ही काहीही कॉपी पेस्ट करू नका ठीक आहे एखाद्या मित्राला ठेवा साईडला बाबा तू सांग रे बाळा ठीक आहे तर आय होप तुम्हाला कळलं इथपर्यंत हे सगळं झालं कमांड लाईन थ्रू आणि आपण ऑलरेडी फाईल क्रिएट केली आहे पॉड क्रिएट करण्यासाठी आणि त्याला आपण एक्झिक्यूट पण केली आहे आणि एक्झिक्यूट करायची कमांड कोणती होती फाईल एक्झिक्युशनची तर kubectl या फाईलला जर एक्झिक्यूट करायचं आहे तर kubectl अप्लाय -f आणि pod.yml एंटर अनचेंज कारण त्यामध्ये आपण काहीही चेंज केलेला नाही तर तो अनचेंज आहे ठीक आहे बाकी एक्सपोज कसं करायचं ते समजलं बट आता ते आपण सर्व्हिस वगैरे सगळं प्रत्येक टर्म आपण फाईल वरून क्रिएट करणार फाईल मध्ये लिहिणार आणि फाईल थ्रू क्रिएट करणार ठीक आहे सो बघूया आपण ते नेक्स्ट मध्ये